छत्रपती संभाजीनगरचे खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर ज्यांनी मराठवाड्यापासून सुरू केला प्रवास नासा पर्यंत पोहोचवला आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे। मागील अनेक वर्षांपासून ते खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करून त्यावर संशोधन करत आहेत आणि एका छोट्याशा खेड्यागावातून आलेले औंधकर यांनी आज देशभरात अनेक विषयांत त्यांनी अभ्यास केलेला आहे। तेच आपल्या सोबत आहेत। सर, प्रथमतः तुमचं अभिनंदन। आम्हाला ऐकायला आवडेल की तुमचा प्रवास कसा होता, कारण की मराठवाड्यातून तुम्ही गेलात आणि नासा पर्यंत तुम्ही पोहोच मारली। मात्र हा प्रवास किती खडतर होता, तुमचा प्रवास कसा झाला आणि तुम्ही शाळेमध्ये कसे होते, हुशार होते का शाळेमध्ये? नाही, बालपण असं म्हटलं मी मूळ नांदेडचा आहे। मूळ आमचं गाव सातारा जिल्ह्यात आहोत, पण बाबा किर्लोस्करमधून नांदेडला गेले आणि नांदेडकर झालो। माझा जन्म देखील नांदेडचाच आहे आणि शालेय शिक्षणामध्ये शारदाबन हायस्कूल आणि नंतर महात्मा फुले बाबानगर अशी दोन शाळेमध्ये शाळेतलं शिक्षण झालं असेल। शाळेमध्ये बँक बेजर होतो, काही हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत नव्हतं, पण वडिलांचं जे बालपण असं होतं की बाबांचं एक इंडस्ट्री आमची नांदेडला होती आणि आई आहे आणि त्यामध्ये मूळ जे काही घडण्याकरता आवश्यक जे पॅरामीटर होते ते आम्हाला, बाबा मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे घरातली सगळी पुस्तकं जी टेक्निकल होती, तांत्रिक गोष्टींचा मला लहानपणापासून आवड होती। बाबांचे पुस्तक मी रेफर करायचो, वाचायचो, इलेक्ट्रॉनिक्स असेल, मेकॅनिकल असेल किंवा शेतीविषयक पुस्तकं असायची, पण घरामध्ये साहित्य किंवा कविता संग्रहाचं कुठलंही पुस्तक माझ्या वाचण्यात आलेलं नव्हतं। साधारणतः MSc होस्तोपर्यंत मी साहित्य वाचलेलं आहे, कुठल्या लेखकाचं असं कधी घडलेलं नाही। त्यावर तांत्रिक फ्रेम माझी जी होती ती होती आणि शाळेमध्ये मात्र वेगवेगळ्या ज्या छोटी उपकरणं तयार करायचो। बॅडमिंटनमध्ये मी काही हुशार नव्हतो, परंतु व्हायचं काय की जे वर्गातले 3 विद्यार्थी असायचे, पहिले 1 नंबर 2 की 3 असेल, त्यांनाच विज्ञान प्रवेशामध्ये सहभागी संधी व्हायची आणि त्या 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी ही जी वर्ष होती त्या संपूर्ण या कालावधीमध्ये मला कधीच तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, कोणत्याच विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होता नाही आलं, केवळ मी त्या पहिल्या 3 मध्ये नसल्यामुळं। परंतु मी खूप काही उपक्रम करून शाळेत घेऊन जायचो, सर्वांना विनंती करायचो की मला या सादरीकरणाला संधी द्या आणि नंतर मग महाविद्यालयामध्ये नांदेडमध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटीचं जे महाविद्यालय आहे, सायन्स कॉलेज, त्या ठिकाणी 11वीला आलो असेल। पण त्याच वेळेस अशी एक भूगोलामध्ये घटना वाचण्यात आली की दर 76 वर्षांनी हॅलेट नावाचा धूमकेतू आपल्याला पाहायला मिळतो आणि योगा नुकतीच त्या त्यावेळेस असं म्हणतात की धूमकेतू पाहायची इच्छा झाली। त्यात खूप निरभ्र आकाश असायचं, लाईट्स नव्हते शहरामध्ये कुठेच, खूप म्हणजे संपूर्ण रात्र आम्हाला अध्ययन करायला गच्चीवरती बाहेर जायची गरज नव्हती। सहज गच्चीवरती गेलो की संपूर्ण आकाशगंगा असेल, बाकीचे जे काही तारे आहेत सहज मी पाहता येत होते आणि मग त्या दरम्यान असं बघितलं गेलं की हा जो धूमकेतू आहे तो धूमकेतूची नोंद मी माझ्याकडून करायला सुरुवात केली। बाबांनी 8वीला असल्यापासून आम्हाला वडिलांच्या कारखान्यात नोकरी ठेवलं आणि त्यामुळं पैसा येत गेला। नोकरी ठेवून बाबांनी आम्हाला काही मानधन देखील दिलं होतं। त्या 8वीच्या पुढची जी काही फी आहे ही आम्ही आमच्या मेहनतीतून आम्ही ती भरलेली आठवते आणि त्यातून झालं काय की हातचं काही पैसे आले, 8-10 हजार रुपयाची ती दुर्बीण आम्ही त्यावेळेस 2 दुर्बिणी मी खरेदी केल्या होत्या आणि पण तेव्हा काही बाबांनी आधी देखील ठेवला, म्हणजे दुर्बिणी घेतल्या। आम्ही आमचा छंद पूर्ण करत असताना बाबांचे काही रक्कम, माझी काय रक्कम, बाबांनी दिलेलं कर्ज, असं गोष्टी करता बाबांनी सगळ्या गोष्टी करता आम्हाला माझ्यावरती अट देखील ठेवली की पुढचे 3 वर्ष चित्रपट बघायचे नाहीत, चित्रपट सभागृहात जायचं नाही आणि मग तो देखील आवडीचा विषय होता, तो मागं पडला। नंतर मला असं वाटतं की लहानपणी मी कुठे चित्रपट बघितले असं काही झालं नसेल आणि शालेय विद्यार्थ्या महाविद्यालयाच्या काळामध्ये असं घडलं की मराठवाड्यातली एक मात्र नोंद जी आहे धूमकेतूची माझ्या नावाने नोंदवली गेली। कौतुक होत गेलं, इतकं लहान विद्यार्थी कसं काय करतोय, एवढी आवड कशी निर्माण झाली। पण मी मला छंद म्हणून त्याचे निरीक्षण घेत होतो, मला कुठलं पाठ फुटावे कोणी, पण माझा बारकावा सतत मी 2.5 तास रात्री त्याच्यावरती निरीक्षण घ्यायचो, नोंदणी करायचो आणि ते प्लॉटिंग करून ठेवायचो आणि दररोजची काय जो काय धूमकेतूचा आकाशातला मार्ग आहे, त्याची शेपूट किती आहे, त्या दरम्यान कुठला आपल्याला डिस्टर्ब होतोय का, न्यूक्लियस किंवा केंद्र आहे त्याचा तो किती बेट होतोय, पृथ्वीपासून किती अंतरावरती आहे, बरं माहिती मिळण्याकरता त्यास इंटरनेट नासारखं साधन नव्हतं। जे काही आम्हाला पेपरमध्ये किंवा
सायन्स अँड सायन्स टुडे असेल, सायन्स एज नावाचं मॅगझिन होतं, किंवा जी मॅगझिन असेल धर्मयुग नावाचं हिंदी मॅगझिन होतं, त्यात काही माहिती आली असेल त्याच्यावरूनच अंदाज घेत सगळ्याच्या नोंदी घेत आम्ही त्या नोंदी त्या दरम्यान घेत होतो. परंतु या सगळ्याच्यात आवड होती, पॅशनेट होतो आणि काही गाईडलाईन मिळत गेलं. असं आठवतं की त्या काळात म्हणजे जवळजवळ 150 पानाचं एक पुस्तक मराठीमध्ये आम्हाला मिळालं आणि ते अख्खच्या अख्खं पुस्तक मी हस्तलिखितमध्ये लिहून घेतलेलं आहे. त्यातले नकाशे असतील, ते डायग्राम्स असतील, मी पूर्णपणे ते आधी माझ्याकडे ते हस्तलिखित पुस्तक आहे, डायरी आहे की जी पूर्णपणे लिखाण ते त्यावेळेला दुसरी काय साधन नव्हतेच. आणि महाविद्यालयामधल्या पुढच्या स्टेजमध्ये MSc सायन्स कॉलेज झालं, म्हणजे 11वी ते MSc हे शिक्षण माझं सायन्स कॉलेजला झालं. परंतु BSc जसं आलो तर माझी आवड जी आहे मी माझ्या मित्रांमध्ये वाढवली आणि आम्ही एक आसान नावाने एक क्लबच कॉलेजमध्ये सुरू केला. आसान म्हणजे ASAN असं जर नाव शॉर्ट फॉर्म आहे आणि पूर्ण नाव असोसिएशन ऑफ ॲमेच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्स नांदेड, स्टुडंट्स ॲमेच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्स नांदेड या नावाने आमचा क्लब सुरू केला आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी महाविद्यालयात करायचो आणि एका छोट्या शास्त्रज्ञ असल्यातच वावरायचो. आणि मला खतपाणी शाळेतल्या म्हणजे महाविद्यालयातल्या शिक्षकांनी देखील दिली. त्यामध्ये मी प्रामुख्याने प्राचार्य कालिदास देशपांडे सरांचं नाव घेईन. भौतिकशास्त्र विभागामध्ये राममोहन सर होते, विभाग प्रमुख विठ्ठलाचार्य होते, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आम्हाला ओम सोमानी सर होते. हे सगळं मान्यवरांनी त्या माझ्या आवडीला खतपाणी घातलं आणि मला सातत्याने जे करतोय ना मला जिओलॉजी डिपार्टमेंटला प्रदीप वेसनेकर होते, मुकुंद जोशी MS जोशी ही देखील नाव आठवतात की ज्यांनी माझ्या या छंदाला आमच्या मित्रांना देखील साथ दिली. असं होतं कधी कधी की प्रॅक्टिकल करताना देखील आम्हाला चहा पिण्याचा चल असं म्हणायचं, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला चहा प्यायला घेऊन जाणे म्हणजे त्यावेळेस वेगळी घटना होती, पण मला ते करता आलं, मला तो आनंद देखील मिळाला. आणि साधारणतः असं म्हणता येईल की ज्यावेळेस 1990ची घटना असावी, राष्ट्रीय पातळीवरती ज्यावेळेस एक संमेलन पुण्यामध्ये घेण्यात येणार होतं आणि मी 84 पासून जे काही काम केलेलं असेल, शाळेतले जे शिक्षक आहेत म्हणजे महाविद्यालयातले त्यांनी सांगितले की अवकात एक पुण्यामध्ये मीट होणार आहे, तुम्ही त्या मीटसाठी जे काही डॉक्युमेंट पाठवायचे, एक तुझं एक 5-6 वर्षाचं जे काम केलेलं आहे हे आपण पाठवून देऊयात. मित्रांना म्हणालो की त्या ठिकाणी 120 मोजके देशातील निवडणार आहेत, माझे खूप काम कमी आहे आणि सर म्हणजे पाठवून तर देऊ काय होत आहे. मग झालं काय की मी डेटा पाठवून दिला असेल 4 वर्षातला जो काही मी चंद्रग्रहण बघितलं असेल, उल्कावर्षा बघितला असेल किंवा नोंदी ज्या मी घेतल्या असतील तो डेटा पाठवून दिला आणि ती घटना मी विसरून गेलो. नोव्हेंबरच्या दरम्यान एक मला पत्र आलं आणि त्यात पत्र दिलं होतं की देशातल्या 120 जणांच्या ज्या मोजके लोकांना निवड केलेली आहे त्यात तुमची निवड झालेली आहे. तुम्हाला निवड झाल्यानंतर प्रवासाचा खर्च आणि संपूर्ण 2-3 दिवसाचा जो संमेलनाचा खर्च जो आहे हा आम्ही उचलत आहोत, कृपया आपण संमेलनाला उपस्थित राहा. आणि त्यावेळेस आयोजक कोण होते तर जगविख्यात शास्त्रज्ञ नार्वेकर आणि प्रकाश तुपे या मान्यवरांनी ती संपूर्ण परिषद घेतली होती. एखाद्या जगविख्यात शास्त्रज्ञाला भेटण्याची पहिली संधी आणि त्यात संपूर्ण संमेलनामध्ये सर्वात धाकटा मी होतो आणि त्याचं त्या ठिकाणी मग सहभाग झालेला कौतुक असेल. मग अजून त्या क्षेत्रामध्ये ओढलं गेलो. जी राष्ट्रीय पातळीवरती काम करण्याची मंडळी होती त्या मंडळींनी या सगळ्या याच्यामध्ये इतक्या लहान वयात तू कसं काय अचीव्ह केलं असेल त्याच्याकरता कौतुकाचे शब्द बोललं ते अधिक आठवतात. नंतर मी एका नार्वेकरांचे विद्यार्थी राहिले ते नारायणचंद्र राणा यांच्या मी सहवासात आलो आणि तिथून मग मात्र आयुष्य बदललं गेलं. राष्ट्रीय पातळीवरती महासंघ निर्माण झाला खगोल अभ्यासकांचा. त्या संपूर्ण म्हणजे आयुष्यामध्ये जी धुरा आहे देवघरामध्ये खगोल अभ्यासकांसाठी जी काही खतपाणी देण्याकरता जे काही व्यासपीठ निर्माण करायचं होतं हे व्यासपीठ राणांनी उभा केलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आता संधी मिळाली होती आणि थेट आयुक्ताला जाण्याचे वारंवार संधी मिळत गेली. मग या ठिकाणी बघितलं गेलं पण अद्यापही मी खगोलशास्त्र व्हायचं ठरवलं नव्हतं, एक हौशी अभ्यासक म्हणून त्या ठिकाणी जोडला गेलो होतो. 94ची घटना असेल, ते 17 ते 22 जुलै 1994 मानवी इतिहासात एक घटना घडली. एखाद्या धूमकेतूची थेट धडक एखाद्या ग्रहावरती व्हावी आणि त्या ग्रहावरती धडक झाल्यानंतर त्या धूमकेतूचा मृत्यू व्हावा अशी पहिल्यांदा घटना पृथ्वीवरच्या माणसाला अनुभवता आली. शुमेके लेवी नावाचा धूमकेतू जो आहे हा गुरुवरती आदळत होता. त्याचे 22 तुकडे झाले होते आणि एकानंतर एक 17 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये ते एकानंतर एक त्या गुरुग्रहावरती आदळणार होते.
वेग किती तर सेकंदाला 71 किलोमीटर वेगाने ते धूमकेतू त्या ठिकाणी जोडला गेलो होतो. 94ची घटना असेल, ते 17 ते 22 जुलै 1994ला मानवी इतिहासात एक घटना घडली. एखाद्या धूमकेतूची थेट धडक एखाद्या ग्रहावरती व्हावी आणि त्या ग्रहावरती धडक झाल्यानंतर त्या धूमकेतूचा मृत्यू व्हावा अशी पहिल्यांदा घटना पृथ्वीवरच्या माणसाला अनुभवता आली. शून्य लेवी नावाचा धूमकेतू जो आहे हा गुरुवरती आधार होता. त्याचे 22 तुकडे झाले होते आणि एकानंतर एक 17 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये ते एकानंतर एक त्या गुरुग्रहावरती आढळून होते. वेग किती तर सेकंदाला 71 किलोमीटर वेगाने ते धूमकेतूचे तुकडे त्या ठिकाणी आढळत होते. आणि 17 तारखेला झालेली सुरुवात 22 तारखेला संपत असताना एक 18 तारखेच्या रात्री मला एक राणासाहेबांचं एक पत्र आलेलं आठवत आहे की एक 7-8 पत्र होतं आणि त्यात मेन्शन केलं होतं की या जगभरातले शास्त्रज्ञ या विषयावर कसं काम करत आहेत, कशा नोंदी घेत आहेत का, जागतिक पातळीवरती कसा अभ्यास केला जातोय, यात असं उल्लेख असताना रेडिओ दुर्बिणीद्वारे या घटनेची नोंद घेता येईल असे एक ओळीचा त्यामध्ये उल्लेख होता. रेडिओ दुर्बिण म्हणजे काय ही त्या आधारे मला पूर्णपणे माहीत नव्हतं, पण माझ्याकडे पुस्तक होतं एक रेडिओ टेलिस्कोप नावाने. त्याचा मी रात्रभर अभ्यास केला. पहाटे ही आता 18 जुलैची घटना, तो 19 मी सकाळी उठल्यानंतर गुरुमुखी अभियांत्रिकी विद्यालय जे महाविद्यालय नांदेडला आहे त्या महाविद्यालयात पोहोचलो. BMS सरांनी संपूर्ण सहकार्य केलं आणि एक रेडिओ ट्युनर जो आहे हा तयार केला, जो 21 मेगाहर्ट्झ या ज्युपिटरसाठी किंवा गुरुग्रहाचं जे काही तरंग लहरी जे आहेत हे आपल्याला रिसिव्ह करता येतील त्या बँडवरती मी ते ट्यून करता तयार केला. 12:30 वाजता मी शहरात पोहोचलो. पाऊस पडत कारण ते जुलै महिना पाऊस चालू होता आणि त्यानंतर मला आठवतं की 1-1:30 वाजेपर्यंत भाग्यनगरला परत घरी आलो आणि 9 नंबरचं घर जे भाग्यनगरचं आहे डॉक्टर प्रदीप पुरंदर यांचं घर होतं, त्याच्या गच्चीवरती गेलो. तो अँटेना अलाइन केला आणि त्या ठिकाणी ट्यून करत मी साधारणतः आठवतंय मला की 19 तारखेच्या दुपारनंतर पासून ते 22 तारखेपर्यंत त्या गुरुग्रहाचे 22 पैकी 14,000 जे आहेत मी रेकॉर्ड केले. घटना एका 75 कोटी किलोमीटरवरती घडत होती आणि त्याची तरंग लहरी जे आहेत ते शहरातल्या छोट्याशा गावापर्यंत मी त्या ठिकाणी रेकॉर्ड करत होतो. मी स्वतःवर स्वर्ग गाठला असं मला म्हणायला काही हरकत नाही. आणि मी काही खास त्याच्याकरता करण्याकरता करत नव्हतो, पण मला क्लिक झालं आणि मी ती घटना केली. आणि राणा सरांना नारेकर सरांना फोनवरून कल्पना दिली किंवा असं मी केलेलं आहे आणि सगळ्या रेडिओ कॅसेट ज्या रेकॉर्डेड कॅसेट्स आहेत मी त्या घेऊन पुण्यामध्ये पोहोचलो आयुकाला. तर त्यावेळेस आयुकाच्या बाजूलाच NCR आहे, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी नावाने एक मोठं सेंटर आहे जे भारताचं रेडिओ अभ्यासकांसाठी केलेलं मोठं सेंटर आहे TIFRचं. नारेकरांनी सांगितलं सुचवलं की हा डेटा जो आहे आपण त्यांचा तपासण्याकरता देऊया आणि जो त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्याकरता 2 दिवस वाट बघूया. ह्या 2 दिवस वाट बघितली. योगायोगाने BBC लंडन हे त्यावेळेस खूप मोठं चॅनल होतं जगभरामध्ये काम करत असताना त्यांनी जगभरामध्ये या संपूर्ण घटनेची नोंद कुणी घेत आहे का, कशी घेतली आहे का, एमएच्या ॲस्ट्रॉनॉमी एक अभ्यास करतायत का म्हणून एक पत्र नागरिकांच्या टेबलावरती आलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी माझा अहवाल त्या ठिकाणी पोहोचला आणि NCR रिपोर्टमध्ये सांगितलं की 80% डेटा चांगला आलेला आहे, 20% नॉईज आहे, कारण यंत्रणाचे खूप काही प्रिसाईज केलेलं नाही आहे. आणि कौतुकाला असं झालं की नारिका सरांनी लगेच माझ्या BBCच्या पत्रावरती एन्डोर्समेंट दिली आणि मी एका रात्री नॅशनल हिरो झालो. आणि मग मागवळून बघायची संधी भेटली नाही. आणि असं वेळेला गेल्यानंतर एका वेळीचं इतकं मोठं माझ्याशी पाठीशी एक अनुभव राहिला आणि त्यानंतर बघितलं गेलं की मला विदाउट एंट्रन्स मी नॅशनल जे PhD करता कोणी एंट्रन्स दिलं नाही. समोरून आमंत्रण आलं की आमच्या या संपूर्ण प्रकल्पाला जॉईन व्हा. नासाचा एक प्रोजेक्ट होता, आयुकाने तो त्या सहभागी त्यामध्ये आयुका, नासा, US नोबल ऑब्झर्वेटरी या संस्था होत्या. आणि प्रकल्प काय होता तर सूर्याचा व्यास मोजणे असे मुळे एक विषय घेतला गेला होता. भारतीय पद्धतीने आणि नासाच्या अमेरिकेच्या 2 पद्धती वेगळ्या होत्या. या तिघांच्या पद्धतीने ती यंत्रणा घेऊन आपलं सूर्य किती मोठा आहे याच्याकरता प्रयत्न केला होता. चांगला आनंद वाटेल. त्या देखील संपूर्ण प्रकल्पामध्ये खूप छान काम करता आलं. संपूर्ण प्रकल्प वेगळाच होता. म्हणजे 12,000 लोकांना घेऊन तो काम करायचं असं डिझाईन केलं गेलं होतं. परंतु संपूर्ण प्रकल्प जो आहे मी माझ्या सोबत केवळ 24 विद्यार्थ्यांना घेऊन तो प्रोजेक्ट पूर्ण केला. एकीकडे 12,000 विद्यार्थी होते ते घेऊन काम करायचं होतं, पण नाही, मी फक्त 24 विद्यार्थ्यांना घेऊन तो पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण केला.
जागतिक पातळीवर काम करता आलं. आणि बघितलं गेलं आज जो रेफरन्ससाठी आकडा वापरतात जगभरासाठी सूर्य किती मोठा आहे, तर भारतीयांनी केलेलं काम जे आहे, नारेकर सर असतील त्यांच्या मार्गदर्शन करता आलं किंवा नारायणचंद्र राणा यांच्या मार्गदर्शनात जे मी काम केलं हे वाख्यानजोगं झालं. आणि याची दखल 96-97 दरम्यान लोकसभेमध्ये PV नरसिंहा सरकार असताना आमच्या नावाने एक ठराव देखील पास झालेला आहे की भारतीयांनी जगाला सूर्याचा जो डायमीटर आहे हा जो रेफरन्स आकडा दिला आहे त्याचं कौतुक देखील लोकसभेमध्ये झालं. सर, तुम्ही ज्याप्रमाणे आकाशगंगेतील विविध ताऱ्यांचा अभ्यास केला, सूर्याचा अभ्यास केला, पण अजूनही सर्वसामान्यांना वाटतं की बस खगोलशास्त्राचा सर्वसामान्यावर काय परिणाम होतो, त्यांना काय त्यातून मिळतं, तर खगोलशास्त्रातून काय मिळतं सर्वसामान्यांना, कशा प्रकारे खगोलशास्त्र सर्वसामान्यांसाठी काम करतं? लक्षात घ्या की नक्कीच एक आपल्याला आपण खगोलशास्त्राचा अभ्यास करताना आपल्या विचारांना एक खूप मोठी काय म्हणतात की आपण व्याप्तीत लक्षात येईल त्याची. आपल्या विश्वातलं मुळात आपलं विश्व किती मोठं आहे, विश्व संकल्पना काय आहे, आपल्या संपूर्ण पृथ्वीच्या म्हणजे सूर्यमालेचा असलेले अंतर आहे, व्याप्ती आहे, मानवी जीवनामध्ये आपल्या किती एखाद्या छोट्याशा पृथ्वीवरचे आपलं अस्तित्व आहे, या सगळ्या गोष्टी विचार करता आपण एखाद्या छोट्या ग्रहावरती वास्तव्य करतो आहोत. आणि मग मानवतेची भावना असेल, मग त्यामध्ये आपल्याला विज्ञानवादी होता येईल आणि प्रत्यक्ष ऑब्झर्वेशनच्या मेथडने आपण प्रत्यक्ष बघत असताना त्याची व्याप्ती लक्षात येते की आपण किती मोठं खोलवरचा अभ्यास करत आहोत आणि त्यातच आपण किती खोजे आहोत ही महत्वाची भावना मनात जागी होत आहे. या संपूर्ण विषयाच्या पसऱ्यामध्ये मुळातच पृथ्वीवरती आपल्याला पृथ्वी किती छोटी आहे आणि त्यात प्रत्येक माणसाचं अस्तित्व किती छोटं आहे याची जाणीव झाली की माणूस आपल्याला काय की खूप छोटं समजतो स्वतः देखील आणि सहकार्याची भावना वाढते असं बघितलं गेलं. बरं, हवामानामध्ये होणारे बदल असो किंवा मग जमिनीखाली होणारे बदल याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो, ज्यातून अनेक जीव वाचतात. तर हा अभ्यास कसा केला जातो? कारण की हिंगोलीला जो भूकंप आलाय त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला, याच्या आधी सुद्धा तुम्ही अनेक ठिकाणी अभ्यास केला होता. कशा प्रकारे ही सगळी अभ्यास करून लोकांपर्यंत ती माहिती पुरवली जाते? साधारणतः सूर्याचा व्यास मोजल्यानंतर डेव्हिड बनम हे जे नासाचे जे मित्र होते त्यांनी 99ला मला एक मेल केला आणि सांगितलं की आपल्याला एक आपल्या भागामध्ये 11 ऑगस्ट 99ला एक खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे आणि या भागात जर 11 ऑगस्टला सूर्यग्रहण दिसणार असेल तर वातावरणाचा अभ्यास आपल्याकडे केला असेल हवामानाचा, तो देखील डेटा आपल्याला मिळेल का? माहिती घेतली, आपल्याकडची माहिती उपलब्ध नव्हती आणि तो कुठेतरी आपल्याला वाटलं की आपण आपल्या भागातला देखील आता हवामानाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे अंतराळातून हळूहळू मी आता हवामानामध्ये वातावरणामध्ये खाली आलो. अंतराचा अभ्यास सुरू होताच, पण त्याच वेळेस त्या ठिकाणी नांदेडला जी वेधशाळा MGMच्या सहकार्य उभा केली असेल त्याचं काम करता करता हे देखील संधी मिळाली आणि त्या ठिकाणी असं म्हणता येईल की 5 पॅरामीटर साधारणतः मी 2014 पर्यंत नोंद घेतली गेलो आणि त्यामुळे एक पॅटर्न मिळत गेला की कमाल तापमानानंतर किमान तापमानानंतर हा जो फॅक्टर आहे सातत्याने पॅटर्न मध्ये लक्षात आले की त्यानंतर मग अंदाज व्यक्त करता आला. मग सूर्यावरती होणारे जे काही सनस्पॉट किंवा सौरढग आहे त्याच्याशी आणि पृथ्वीचं क्लायमेट काही संबंध आहे का, त्यातून काही फोकस करता येते का? मग आम्हाला तर अल्निनो असेल, सुपर अल्निनो असेल, या घटनाशी जागतिक पातळीवरती जे काही विज्ञान जे अभ्यास केंद्र आहेत त्यांच्याशी संबंध आला आणि जागतिक पातळीवरती हवामानाचा होणारा जो बदल आहे तो बदल आपल्या सूर्यमालेच्या वेगवेगळ्या घटनाशी म्हणजे वैश्विकरण आहे, सूर्यावरती होणाऱ्या घटनाक्रमाशी निगडीत आहेत, या सगळ्याचा अभ्यास करता करता ज्यावेळेस मग हवामान अंदाज व्यक्त करताना काही अंदाज व्यक्त करता करता जी मास्टर की मिळाली आणि त्यातून संपूर्ण गेल्या 20 वर्षामध्ये मी या 25 वर्षामध्ये या हवामान अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. परंतु त्याच वेळेस 2007-08 पासून नांदेडमध्ये सूक्ष्म भूकंपाची मालिका सुरू झाली आणि त्या एक नवीन विषय माझ्या अभ्यासामध्ये आला आणि मग त्या ठिकाणी लक्षात आलं की मग नांदेडला 850 अतिशय सूक्ष्म भूकंप झाले. त्या सातत्याने घेतल्या नोंदी असतील, त्याच्यावरून मिळालेले अनुभव आणि त्यातून मिळालेले काही इनपुट्स आहेत त्यावरून काही फोरकास्ट करता आलं का? आणि त्यानंतर मग आधी इकडच्या काळामध्ये अमरावती असेल, धाराशिव असेल आणि आत्ता हिंगोली या भागामध्ये ज्या काही नोंदी होत आहेत भूकंपाच्या आणि त्यातून एक पॅटर्न मिळतोय का, आपल्याला अलर्ट करता येईल का, या काम करता करता म्हणजे हळूहळू अंतराळातून वातावरणामध्ये आणि वातावरणातून जमिनीमध्ये हे तिन्ही ठिकाणचं क्षेत्र माझ्याकडून वावरता आलं. आणि नक्कीच आपल्याला पृथ्वी समजून घ्यायची आहे, पृथ्वीवरती होणारे बदल लक्षात द्यायचे, त्यातून आपल्याला अंदाज व्यक्त करता आला आणि त्यामध्ये आपल्याला समुद्र मानवातलं आणि होणारा जो काही आर्थिक नुकसान आहे हे जर कमी करता आलं
तर ह्याच्यावर केवढा आनंद नक्कीच आपल्याला आनंद मिळणं हा महत्वाचा भाग. पृथ्वीवरती होणारे बदल लक्षात येते, त्यातून आपल्याला अंदाज व्यक्त करता आला आणि त्यामध्ये आपल्याला समुद्र मानवातलं आणि होणारा जो काही आर्थिक नुकसान आहे हे जर कमी करता आलं तर ह्याच्यावर केवढा आनंद नक्कीच आपल्याला आनंद मिळणं हा महत्वाचा भाग म्हणता येईल. बरं, सध्या तांत्रिक युग आहे, मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर आज जगभरातील जे युवक आहेत ते विश्वास ठेवत आहे. मात्र जे युवक आता विज्ञानाकडे दृष्टिकोन ठेवून ते शास्त्रज्ञ ज्यांना व्हायचंय किंवा ते इथे येऊ पाहताय, तुमच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? त्यांनी काय करावं जेणेकरून ते अजूनही याच्यामध्ये प्रभावी होऊ शकतात? नक्कीच विज्ञानामध्ये अजूनही आपल्याकडे बघितलं तर डेटा सायन्स हा जो विषय आहे, हा ए आहे, डेटा सायन्स आहेत, ह्याचा नक्कीच आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. डेटा प्रचंड निर्माण होतोय आमच्याकडे आता अंतरामध्ये आणि मेडिकल सायन्स हे दोन विषय असे आहेत की यामध्ये प्रचंड प्रमाणात डेटा तयार होतोय. ह्युमन जिनोमचा कन्सेप्ट असेल किंवा आता एआयच्या अनुषंगाने आम्हाला अंतराच्या वेगळ्या घटना निगडीत जो डेटा उपलब्ध होतोय त्याच्याशी अल्गोरिथम किंवा मशीन लर्निंगमुळे आम्हाला काही इनपुट्स आणि येणारे धोके, संभाव्य धोके जे आहेत हे आधीच भाकीत करता येतात. मात्र याकरता सातत्य हा विषय आहे. आपण आपला आवडीचा विषय घेतला आणि त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर काम केलं आणि त्यात सातत्य ठेवलं तर नक्कीच यश मिळतं. पण त्याकरता आपल्या एकच विषय न घेता सराउंडिंग असलेले जे काही जोड विषय आहेत त्या ठिकाणी देखील आपल्याला त्या ठिकाणी विषय घेणं आवश्यक आहे. म्हणजे केवळ खगोलशास्त्रच नव्हे, तुम्हाला बायोलॉजीचा अभ्यास करावा लागतो, मला केमिस्ट्रीचा अभ्यास करावा लागतो, भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, गणित आणि स्टॅटिस्टिक्स या सगळ्यांचा अभ्यास करत माझे काही इनपुट मला मिळतात. एआयचा डेटा घेतो मी, त्या ठिकाणी मला मशीन लर्निंगचा डेटा घेतो आणि त्यातून माझा एक अंदाज येतो. मग भूगोल मला समजून घेताना खूप सोपं पडतं. भूगोल हा इतिहास हे जे विषय होते आम्हाला फक्त मार्क घेण्याकरता नाहीत, ते मार्गदर्शक आहेत. आपल्याला इतिहास समजला पाहिजे आणि पुढील आगामी अंदाज घेण्याकरता भूगोल समजला पाहिजे, हे महत्वाचं आहे. बरं, आपण मराठवाड्यातून येतो. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळते. तुम्ही हवामान अभ्यासक आहात, काय कारणे आहेत सातत्याने इथे दुष्काळ पडतोय आणि त्याचबरोबर वाढणारं तापमान असेल, अशा याच्यातून शेतकऱ्यांनी कसं पुढे जायला हवं, शेतकऱ्यांनी कोणती पिकं घ्यायला हवीत आणि यावर उपाययोजना काय करता येईल आपल्याला सर्वसामान्य म्हणून? आगामी यावर्षीच आपल्याला लक्षात येईल की आपल्याला मूळ आपला प्रदेश आहे पठार प्रदेशावरती आहोत आणि आपल्याकडे महत्वाच्या म्हणजे गोदावरी आणि पूर्णा असेल आणि त्या मध्ये त्या दोन नद्या म्हणता येतील की अजून संपूर्ण आपला प्रदेश जातो. त्या सगळ्याच्या मध्ये पठारी प्रदेश आहे आणि त्या सगळ्याच्या मध्ये बघितलं गेलं की सुपीकता बघता परभणी जिल्हा असेल किंवा नांदेड जिल्हा जे आहे याच्यामध्ये सुपीकता किंवा बीड जिल्हा किंवा धाराशिव हे दोन तीन जिल्हे, पण मुळात जालना असेल, संभाजीनगर असेल किंवा तिकडे आमचा लातूर जिल्हा आहे, या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती बघितली की आमच्याकडे एकूणच असलेली समुद्र सपाटीची उंची, या ठिकाणचा स्ट्रॅटा बघितला गेला की आपल्याकडं दुष्काळ सदस्य म्हणजे आपल्याकडं दुष्काळ सदस्य अशी जमिनी आहे. याच्यावरती मात करताना आपल्याकडे एक पद्धती घेताना लक्षात घ्या की आपल्याकडचा पॅटर्न जो आहे, बंगाल उपसागराकडे येणारा पाऊस जो आहे हा आमच्यापर्यंत येतोपर्यंत विरून जातो, संपून जातो आणि त्याच वेळेस कोकणातून किंवा अरबी समुद्राकडे येणारा पाऊस देखील आपल्याकडे पोहोचत असताना तो पोहोचत नाही. यामुळे आमच्याकडचे जे काही परिस्थिती निर्माण होते सातत्याने आपल्याकडचं कमी पाण्याचं क्षेत्र आपल्याकडे निर्माण होतं आणि यामुळं कमी पाण्यातले जे काही आपल्याकडचे जे काही पिकं आहेत तरी देखील अलीकडच्या काळात आपण 12 मध्ये घेताना गोदावरीचं आपण बांध घातले वारंवार ठिकाणी, त्यातून देखील आपली सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही अलीकडच्या काळाला पावसाचं पॅटर्न बघता आपल्याला कमी पाण्यावरती येणारी पिकच त्या ठिकाणी नियोजन करावं लागतील. सोयाबीन असेल किंवा आपल्याकडचं जे काही उन्हाळी भूमिका आहे त्याने बाकीचे काही पिकं, मका देखील आहे, या पिकांकडे त्या काळात लक्ष द्यावं लागेल. आता अलीकडे बघतोय आपण की मक्याचं देखील उत्पन्न परवड्यात जालना आणि छत्रपती संभाजीनगर विभागात वाढलेलं आहे आणि हे देखील आपल्या काळामध्ये आपल्याला याकडे लक्ष देणं भाग पडेल. माझा शेवटचा प्रश्न असेल, अजूनही आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे झाडं लावा झाडं जगवा ही विचारधारा लोकांमध्ये पोहोचवतोय, मात्र दुसरीकडे त्याचप्रमाणे जे प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतोय किंवा मग झाडे कत्तल असो, तर याच्यातून कुठेतरी पर्यावरणाला अजून धोका होतोय आणि झाडं लावणं किती महत्वाचं आहे तुम्हाला वाटतं? नक्कीच शहरातलं तापमान बघताना आम्हाला ग्रीन कव्हर जो आहे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे तापमान वाढीचा फॅक्टर बघताना आम्ही ज्या पद्धती सिमेंट रस्ते वाढवलेले आहेत शहरातले
एक ग्रीन कव्हर विचार करताना आम्हाला खूप झाडं सातत्याने आमच्या परिसरामध्ये झाडं लावणं आवश्यकच आहे. आणि त्यामध्ये अलीकडच्या गेल्या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक मानवाने कॅरीबॅग वापरली, ते देखील खूप घातक आहे. कॅरीबॅगचं जे विघटन बघितलं गेलं तर साधारण 500-600 वर्ष तो विघटन होत नाही हे माहीत असूनही प्रत्येक दिवशी माणूस जातो आणि बाजारात गेला की कॅरीबॅग घेऊन येतो आणि काम झालं की फेकून देतो. फेकून दिल्यानंतर जे काही नाश न होता संपूर्ण शहरामध्ये आसपास ज्या पद्धतीने ते वावरत आहे किंवा फेकून दिल्यानंतर मला कचरा जो आहे त्यामुळे देखील आमच्या या शहरातले तापमान वाढीला मी पोषक वातावरण निर्माण करत आहोत असं वाटतंय. हे कुठं थांबलं पाहिजे. माझा प्रवास सांगता येईल मला की गेल्या 26 वर्षामध्ये मी माझ्या घरामध्ये कॅरीबॅग आणलेली नाही आणि सातत्याने खूपच अडचण आली तर एखाद्या आली असेल पण मला असं आठवतंय की आम्ही मिसेस असेल किंवा चिरंजीव असेल किंवा मुलगी असेल आम्ही चौघांनी आणि बाकी सहकार्य माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाला मी अपील करतो की नाही कॅरीबॅग वापरली नाही गेली पाहिजे आणि त्यातून आपल्याला जो होणारा ऱ्हास आहे आपल्याला पर्यावरण ऱ्हास मुक्त यामध्ये फॅक्टरमध्ये आम्हाला कॅरियर बघितली गेलेली आहेत. नद्या नाल्या किंवा प्रवाह जे आहेत तुंबले जातात आणि त्यातून पाण्याखाली जे राहणारे जे जनावर आहेत वनस्पती आहे त्यांचा तो नाश होतच आहे. सोबत आपल्याकडे गटार तुंबल्यामुळे जी काही रोगराई वाढते आहे शहरातली त्याच्याकरता प्रमुख कारण ती कॅरी बॅग आहे. माझं पुन्हा एकदा आव्हान असेल सर्व नागरिकांना की कृपया ही कॅरी बॅग आहे वापरू नका आणि आपलं संपूर्ण देश समृद्ध करा, राष्ट्र समृद्ध करा. जिल्ह्यात आपण करूच आणि त्यानुसार राज्य देखील करता येईल. प्रत्येक सहभाग जो आहे मानवी आपली मानसिकता असली पाहिजे. नाही मी वापरणार नाही कॅरी बॅग हे जर ठरवलं तर सगळंच सहज साध्य होईल असं वाटतं. नक्कीच पर्यावरण आपल्याला खूप काही देतं. निसर्गाने आपल्याला आजपर्यंत खूप काही दिले आणि त्यावरच आपण जिवंत आहोत. त्यामुळे पर्यावरण वाचवणं, निसर्ग वाचवणं हे आपलं तेवढंच कर्तव्य आहे. मोठ्या प्रमाणात होणारी झाडांची कत्तल असो किंवा प्लास्टिकचा वापर याच्यामुळे तापमानामध्ये बदल होतोय, तापमान वाढतंय आणि पुढील काही वर्षांमध्ये जर ही अशीच परिस्थिती असेल तर मानवाचं जीवन अजूनही संकटात जाईल आणि कुठेतरी याचा मोठ्या प्रमाणात धोका आपल्यालाही निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येकाने आपलं कर्तृत्व म्हणून ह्या गोष्टी पालन करणं, प्लास्टिकचा कमी वापर करणं, झाडं लावणं, झाडं जगवणं आणि निसर्गाची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. निसर्गाची आपण काळजी घेतली तर आपण जिवंत राहू आणि आपल्या पुढच्या पिढ्या ह्या यामधून या पृथ्वी तलावर आपलं अस्तित्व टिकवून ठेवशील असंही म्हणता येईल. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.